चांदवडमधील आंदोलनादरम्यान शेतकरी आक्रमक, आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड. आमदार रोहित पवारही पोलिसांच्या ताब्यात. वाहनांच्या टायरची हवा काढण्याचा प्रयत्न. निवडणुकीआधी कांद्याला 24 रुपये दर दिला, आता फक्त 22 रुपये का? आमदार रोहित पवारांचा खरमरीत सवाल. नाफेडनं थेट बाजार समितीमध्ये कांदा खरेदी करावा, रोहित पवारांची मागणी. कांदा दराचा प्रश्न आता दिल्ली दरबारी. सरकारचं शिष्टमंडळ उद्या दिल्लीला जाणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांना भेटणार. इंधन दरवाढी विरोधात विरोधक आक्रमक. नागपुरात अनिल देशमुखांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचं घोडा गाढव बैल घेऊन अनोखं आंदोलन. डिझेल दरवाढीचा एसटीला फटका. एसटीच्या डिझेलवरील खर्चात 310 कोटींची वाढ. एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता. वाढलेले तापमान आणि इंधन दरवाढीमुळे भाजीपाल्याला महागाईचे चटके. शेपू पालक जुडी 40 रुपयांना. फरसबीनं गाठला 200 रुपयांचा टप्पा. चांगला पाऊस पडेपर्यंत दर चढेच राहणार. दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदेंनी अमित शहांची घेतली भेट. सूत्रांची माहिती. भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळल्याची माहिती. विधान परिषद जागा वाटपाबाबत शिंदेंनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा. ठाणे विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा. उमेदवार म्हणून बवियाचे क्षितिज ठाकूर यांची एंट्री होण्याची शक्यता. बहुजन विकास आघाडीला शिवसेनेमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न. महायुतीतील विधान परिषदेचा तिढा आज सुटणार. वर्षावर महायुती नेत्यांची पुन्हा बैठक. एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार बैठकीला उपस्थित राहणार. राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्वाची बैठक. सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये देवगिरीवर बैठकीचं आयोजन. आमदार, खासदार, मंत्री, महत्वाचे नेते राहणार उपस्थित. बंधू अशोक खराचा मुक्काम आता न्यायालयीन कोठडीमध्ये. खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पीएमपीएल कोर्टानं सुनावली कोठडी. नीट पेपरफुटी प्रकरणी तिन्ही मनीषांच्या मालमत्तेची चौकशी होणार. पेपर फोडून मालमत्ता खरेदी केल्याचा संशय. सीबीआयकडून तिघांच्या मालमत्तेची चौकशी होणार. मान्सूनबाबत आनंद वार्ता. विकेंडला मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मोसमी वारे तळ कोकणात प्रवेश करणार.